लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी। तुम्ही आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा बहिणींनो। हे बघा, खुश खबर आहे लाडक्या बहिणींसाठी। 3000 रुपये सुरू झाले। 3000 रुपये। हे बघा, तुम्हाला जून हप्ता येतच नव्हता। जून हप्ता आज येईल, उद्या येईल। तुम्ही सर्वजण जून हप्त्याची वाट बघत होते। अखेर बहिणींनो, जून हप्त्याच्या पैशांसोबत, जून हप्त्याच्या 1500 रुपये सोबत पुन्हा तुम्हाला जुलैचे पण 1500 रुपये, जून आणि जुलैचे टोटल किती झाले? 3000 रुपये थेट तुमच्या खात्यात आता सुरू। तर बघा, ज्यांना ज्यांना पैसे आले असतील त्यांनी यस टाईप करा आणि ज्यांना नाही आले असतील त्यांनी नो टाईप करा। महत्त्वाची माहिती आहे। तसेच आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वात मोठी खुशखबर बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। निर्णय काय घेण्यात आलेला आहे तो निर्णय पण तुम्हाला सांगतो। अतिशय दमदार माहिती आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती समजून सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना जून हप्त्याची, तर जून हप्त्याच्या पैशांसोबत तुम्हाला आता जुलैचे पण पैसे सुरू। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। जून महिन्याचे 1500 रुपये प्लस त्यामध्ये अजून जुलै महिन्याचे 1500 रुपये टाका। टोटल किती झाली? 3000 रुपयाची। तर थेट तुमच्या खात्यात 3000 रुपये थेट। ही आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। हे बघा, पैसे तुम्हाला 20 ते 25 तारखेदरम्यान मिळतील असं सांगण्यात आलं, परंतु या तारखेदरम्यान काही पैसे आले नाही। परंतु आजपासून सुरुवात झाली आणि तुम्हाला थेट 3000 रुपये दिले जात आहे। 2 हप्ते एकत्र, 2 हप्ते। आता हे 2 हप्त्याचे पैसे आहेत। 2 हप्त्याचे तुम्हाला डायरेक्ट थेट 3000 रुपये। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे। तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच बहिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। ताज्या बातम्या बघणार आहोत। तुम्हाला सर्वांना माहीत आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर तुम्हाला माहिती मिळतेच, परंतु त्यासोबत तुम्हाला ताज्या बातम्या देखील पाहायला मिळतात। ताज्या बातमी काय आहेत? त्या ताज्या बातम्या आपण 4 बातम्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि महत्त्वाच्या मोठ्या बातम्या आहेत। मोठ्या बातम्या, तर या मोठ्या बातम्या पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे कंटिन्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। माहिती अतिशय दमदार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही वाट बघत होते ना, पैसे आज येईल, उद्या येईल, परंतु लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नव्हते। हे बघा, जेव्हापासून योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून तुम्हाला रेग्युलर पहिले 1500 रुपये दिले जात होते, बरोबर? 1500 रुपये थेट तुमच्या खात्यात टाकले जात होते। परंतु आता आपण जरी बघितलं ना, सध्या या 2-3 महिन्यापासून तुम्हाला पैसे वेळेवर येत नाही आहेत। आणि मागच्या वेळी पण जो निर्णय झाला म्हणजे 3-3 हजार रुपये तुम्हाला 2 महिन्याचे टाकण्यात आलेले आहेत। काही सण असो, काही उत्सव असो, त्यामुळे तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र दिलेले आहेत 3000 रुपये। त्यामुळे यावेळी पण तुम्हाला जून प्लस जुलै या 2 महिन्याचे पैसे एकत्र 3000 रुपये तुमच्या खात्यात टाकले जात आहेत। ही सर्वात मोठी खुशखबर आहे। आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। जून आणि जुलैचे टोटल 3000 रुपये तुमच्या खात्यात येणे सुरू झाले। आणि हो, ज्यांना SMS आला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा। ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नसतील त्यांनी नो टाईप करा। आता बघा, आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात। सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। बघा, ती अपडेट आपण आता जाणून घेऊया। चला, ते अपडेट काय आहे बघा तुम्ही आता। मोठी खुशखबर आहे। खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी। खुशखबर अशी आहे की लाडक्या बहिणींना आता थेट 3000 रुपये। या क्षणाची सर्वात मोठी बातमी। सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला सर्व माहिती नीटपणे मी समजून सांगणार आहे। हे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत, आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, त्यानंतर मागील, हे बघा, मागील सर्व हप्ते मिळाले आहे अशा बहिणी, म्हणजे तुम्हाला मागील सर्व हप्ते मिळाले असतील
तरच तुम्हाला पैसे मिळतील. आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक असेल तरच पैसे मिळेल, तुम्ही पात्र असाल तरच पैसे मिळेल. आता हे का मी तुम्हाला सांगताय, कारण भरपूर बहिणी आता अपात्र केलेल्या आहेत. या 1-2 महिन्यात भरपूर बहिणी अपात्र झाल्या. आता अपात्र का झाल्या? 4 चाकी वाहन असेल, त्यानंतर सरकारी नोकरीत असाल, आयकर दाता असाल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, त्यानंतर 2-2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल, तर या गोष्टीमुळे भरपूर बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत. आता ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींनाच जे काही हप्ते आहेत ते हप्ते येत आहेत. आता 2 महिन्याचे 3,000 रुपयेबद्दल सुरू. तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर व्हिडिओ बघा, माहिती अतिशय दमदार आहे, सर्व सांगतो. तुम्ही पटकन या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. हे बघा, चॅनल सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बेल आयकॉन जे आहे ते प्रेस करून तुम्ही ऑल नावावरती सिलेक्ट करा. म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल मोबाईलवरती. त्यामुळे सबस्क्राईब करून घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा. चला बघा आता माहिती. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरू झाली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरवर्षी 18,000 रुपयाचा लाभ दिला जातो आहे. म्हणजेच दरमहा 1,500 रुपये लाभ दिला जातो आहे. आतापर्यंत या योजनेचा पात्र महिलांना एकूण 11 हप्ते देण्यात आले आहेत आणि आता महिला या योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. अखेर खरे तर या योजनेचा पहिला हप्ता जुलै 2024मध्ये मिळाला होता. यानंतर मग प्रत्येक महिन्याच्या आणि प्रत्येक महिन्याला योजनेचा हप्ता दिला जातो आहे. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024चे हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत. आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025पर्यंत या कालावधीमधील तुम्हाला 11 हप्ते आतापर्यंत मिळालेले आहेत बहिणींनो, बरोबर. तर बघा, दरम्यान मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीलाच जमा झाला. 5 जून रोजी तुम्हाला पैसे आले. तर दुसरीकडे आता जून महिना हा संपण्यात आलेला आहे, परंतु पैसे काही तुमच्या खात्यात येतच नाही. त्यामुळे महिलांकडून सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. नवीन माहिती सर्वात मोठी माहिती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तुम्ही सर्वजण ज्या हप्त्याची वाट बघत होते, जून हप्त्याची, तुम्ही तर जून हप्त्याच्या 1,500 रुपयाचीच वाट बघत होते, परंतु आता तुम्हाला जून प्लस जुलै 2 हप्त्याचे पैसे 1,500 टोटल झाले 3,000 रुपये थेट खात्यात. 3,000 रुपये तुमच्या थेट खात्यात बहिणींनो. ही सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती तुम्हाला सांगतो. महत्त्वाचं, पुढे आपण ताज्या बातम्या पण बघणार आहोत. सर्व बातम्या कामाच्या आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. जून प्लस जुलै या 2 हप्त्याचे एकत्र पैसे तुमच्या खात्यात आता येणे सुरू. याबद्दल जी माहिती आहे ती माहिती बघा. आता जरी तुमच्या खात्यात पैसे जरी जमा झाले नसतील, जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये आले नसतील, तर बघा आता त्याबद्दल जी माहिती आलेली आहे ती माहिती आपण इथे बघणार आहोत. सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो. बघा, ती माहिती तुम्हाला मी आता सिंपल सोप्या भाषेत सांगतो. पहा, जून आणि जुलैचे 3,000 रुपयेबद्दल माहिती. तर बघा, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. स्क्रीनवरती बघा, जून आणि जुलै महिन्याचे पैसे सोबतच मिळणार. हे बघा सोबतच मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. बघा, माहिती आता तुमच्या समोर आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना जून महिन्याची प्रतीक्षा आहे. मात्र अजून सरकारकडून या संदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. जून हप्त्या संदर्भात कुठलीच घोषणा झाली नाही. जून महिना संपण्यास आता काही दिवसच शिल्लक आहेत, तरी देखील जून महिन्याचा हप्त्याबाबत सरकारकडून कोणतीच घोषणा झालेली दिसत नाही. यामुळे जून आणि जुलै या 2 महिन्याचे पैसे सोबतच दिले जाऊ शकतात का,
हे दोन्ही हप्ते पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये खात्यात जमा होतील का, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. हे बघा, पैसे 3,000 रुपये खात्यामध्ये येतील का, याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. हे बघा, महत्त्वाची बाब म्हणजे असे घडले तर यात नवल वाटण्यासारखे काहीही नाही, कारण या योजनेच्या माध्यमातून पूर्वी देखील अशा पद्धतीने 2 महिन्याचे पैसे सोबत देण्यात आलेले आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या पहिले पण तुम्हाला 3,000 रुपये देण्यात आलेले आहेत, बरोबर. 2 हप्त्याचे एकत्र पैसे पहिले पण देण्यात आले आहेत. जरी तसा निर्णय घेतला तर तुम्हाला जून आणि जुलैचे 2 हप्त्याचे 2 महिन्याचे 3,000 रुपये पैसे तुम्हाला मिळू शकतात. हे बघा, यामुळे जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे म्हणजेच 12वा आणि 13वा हप्ता जुलै महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल अशी चर्चा सुरू झाल्या आहेत. पण या संदर्भात अजून अधिकृत माहिती हाती आलेली नाही. बघा, अधिकृत माहिती हाती आलेली नाही. यामुळं खरंच या योजनेचे दोन्ही हप्त्याचे पैसे जुलै महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बघा, तर याबद्दल कुठलीच माहिती आलेली नाही आणि जून हप्त्यासंदर्भात पण त्यांनी काही घोषणाच केली नाही. आणि आपण बघितलं, जून आणि प्लस जुलै या 2 महिन्याचे पैसे एकत्र 3,000 रुपये खात्यामध्ये येतील अशा चर्चा सुरू आहेत. परंतु याबद्दल पण अजून अधिकृत माहिती आलेली नाही, फक्त याबद्दल चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात शासनाने कुठलीच माहिती दिलेली नाही. त्यामुळे बहिणींनो, थोडी वाट बघा, सांगता येत नाही. 1-2 दिवसात तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात, नाही तर कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. एकतर जून महिन्याचे 1,500 रुपये येऊ शकतात आणि जरी जून महिन्याचे 1,500 रुपये 1-2 दिवसात आलेच नाही आणि एखादा हप्ता होऊन गेला आणि जुलै महिना येऊन गेला, तर मग तुम्हाला जुलैमध्ये 2 हप्त्याचे 3,000 रुपये दिले जाऊ शकतात, अशी ही माहिती आहे. अजून पैसे कोणालाच आले नसतील तर टेन्शन घेऊ नका, पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता येणार आहेत. ओके, ही सर्वात मोठी बातमी होती लाडक्या बहिणींसाठी. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली, सर्व माहिती सिंपल सोप्या भाषेत समजून घेतली. चला, आजच्या ताज्या बातम्या बघा तुम्ही आता. चला, आजच्या ताज्या बातम्या बघा आता. पहिली बातमी आहे रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. 1 जुलैपासून नवीन तिकीट दर या गाड्यांची भाडेवाढ. हे बघा, भारतीय रेल्वे 1 जुलै 2025 पासून नवीन भाडे दर लागू करणार आहे. त्यामुळे सामान्य आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना थोडा जास्त खर्च करावा लागणार आहे. मात्र काही श्रेणीमध्ये भाडेवाढ करण्यात आलेली नाही. ही दिलासादायक बाब आहे. बघा, नवीन दरानुसार असे असतील बदल. आता बदल कसे असणार आहेत बघा. तर सामान्य द्वितीय श्रेणी सेकंड क्लाससाठी बघा, 500 किलोमीटरच्या प्रवासासाठी कोणताही दर वाढणार नाही, परंतु 500 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवाशांसाठी प्रत्येक किलोमीटर अर्धा पैसा 0.5 पैसे अतिरिक्त द्यावा लागेल. ओके. मेल एक्सप्रेस गाड्या नॉन AC या गाड्यांमधील प्रवाशांसाठी आता प्रत्येक किलोमीटर 1 पैसा जास्त मोजावा लागेल. त्यानंतर पुढे बघा, AC वर्ग AC क्लासेससाठी बघा आता. AC क्लासेस तिकिटामध्ये सर्वाधिक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रति किलोमीटर 2 पैसे वाढ करण्यात आले आहे. त्यानंतर शहरी गाड्या, हे बघा, ज्या काही शहरी गाड्या आहेत, शहरी गाड्यासाठी बघा, शहरी ट्रेनच्या भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे लाखो दैनंदिन प्रवाशांना दिलासा मिळेल. हे बघा, त्यानंतर मासिक सीझन तिकीट, मंथली सीझन तिकीट. तर मासिक सीझन तिकिटांच्या दरामध्ये, तर जे काही मासिक तिकीट असतात, तर मासिक सीझन तिकिटांच्या दरामध्ये ही कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पुढे बघा, या नवीन भाडेवाढीमुळे AC आणि एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास थोडा महाग होणार आहे. ओके. तर बघा, सर्वात मोठी बातमी होती. तर रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी होती. 1 जुलैपासून हे नवीन तिकीट दर वाढणार आहेत, भाडेवाढ वाढणार आहे, त्याबद्दल ही बातमी होती. आणि 1 जुलैपासून म्हणजे दर महिन्याला किमतींमध्ये बदल होतो. गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होतो. घरगुती काही वस्तूंमध्ये आपण खरेदी करतो त्यामध्ये बदल होतो. काही ना काही बदल दर महिन्याला
आपल्याला पाहायला मिळत असतो. एकतर भाव कमी होतात किंवा जास्त होतात, दर महिन्याला आपल्याला पाहायला मिळतच असतात. आता 1 जुलैपासून पण होणार आहे, परंतु आता रेल्वे प्रवाशांसाठी ही मोठी बातमी होती. आता तिकीट दरात देखील भाडेवाढ होणार आहे, त्याबद्दल ही मोठी बातमी समोर आली होती. चला, ही बातमी तुम्हाला समजली. अजून पुढे महत्त्वाच्या 3 बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. त्या 3 बातम्या बघितल्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. पहिल्या 3 बातम्या तुम्ही बघून घ्या. कामाच्या बातम्या आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत. चला पुढील बातमी बघा, सर्वात मोठी बातमी. चला बातमी नंबर 2 बघा, सर्वात मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. PM किसानचा 20वा हप्ता येणार या दिवशी. तुम्ही सर्वजण PM किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत आहेत, बरोबर. मला माहीत आहे तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत की पैसे आज येतील उद्या येतील, परंतु पैसे काही खात्यामध्ये येतच नाही. तर काय अपडेट आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. PM किसानचा 20वा हप्ता येणार या दिवशी. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजनेच्या आगामी 20व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तर 20वा हप्ता कधी मिळेल याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तथापि 20वा हप्ता देण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे, कारण पुढील हप्त्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. बघा, 20वा हप्त्याबद्दल कुठलीच घोषणा झाली नाही, त्यामुळे सर्व शेतकरी बंधू चिंतित आहेत की पैसे कधी येतील. बघा, तथापि काही माध्यमांच्या वृत्तानुसार 20वा हप्ता आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै 2025च्या सुरुवातीला मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी मागील ट्रेंडनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनच्या अखेरीस ते जुलै 2025च्या सुरुवातीला PM किसान योजनेचा 20वा हप्ता जारी करू शकतात. PM किसान योजना, जर तुम्ही PM किसान लाभार्थी असाल तर तुमचे पेमेंट थांबणार नाही याची खात्री करण्यासाठी काही अनिवार्य औपचारिकता वेळेवर पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे. 2000 रुपयाचा हप्ता मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी तपासणे गरजेचे आहे. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला KYC वगैरे, जमिनीची पडताळणी वगैरे या गोष्टी सर्व सांगितलं होतं. पहिलेच KYC वगैरे पण सांगितलं होतं, ठीक आहे. ते तुम्ही केलंच असेल. तर आता तुम्ही सर्वजण 20वा हप्त्याची वाट बघत आहे ना. तर खरं तर हा हप्ता जून महिन्यात 20 जूनपर्यंत यायला पाहिजे होता, परंतु 20 जून रोजी आलंच नाही पैसे. आणि सर्वीकडे सांगितलं जात होतं की 20 जून रोजी PM किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होईल, परंतु जमा होईल असंच सांगण्यात आलं, परंतु पैसे काही अजून आले नाहीत. आणि आता एक जी माहिती आलेली आहे, हे बघा, तर जूनच्या अखेरीस पैसे येतील असं सांगण्यात आलं. ते जुलैच्या सुरुवातीला, म्हणजे आता जूनच्या अखेरीस जरी पैसे आलेच नाही तर मग तुम्हाला जुलै महिन्याच्या सुरुवातीला PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळणार आहेत PM किसानच्या लाभार्थ्यांना. आलं लक्षात? तर अशी ही अपडेट होती. चला, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा आता तुम्ही. चला पुढील बातमी बघा. बातमी नंबर आपण 3 बघणार आहोत. आता सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर 3. तर बघा, बातमी नंबर 3, भारताच्या गोल्डन बॉयने पटकावलं सुवर्णपदक. नीरज चोप्राने एका आठवड्यात जिंकलं दुसऱ्या स्पर्धेचं विजेतेपद. हे बघा, तर भारताच्या 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने एका आठवड्यात दुसऱ्या स्पर्धेचे विजेतेपद, हे बघा एक मिनटं, विजेतेपद जे आहे ते पटकवलेलं आहे. हां, हे बघा इथे. तर दुसऱ्या स्पर्धेत विजेतेपद आपल्या नावे केलं आहे. नीरज चोप्रा ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक 2025 स्पर्धेचा विजेता ठरला आहे. तर बघा, पहिला थ्रो फाऊल ठरल्यानंतर नीरज चोप्राने सर्व थ्रो 80 मीटरच्या पुढे करत स्पर्धा आपल्या नावे केली. गोल्डन बॉय नीरज चोप्राने मंगळवार 24 जून रोजी
प्रतिष्ठित जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर श्रेणी अ स्पर्धेत ऑस्ट्रोवा गोल्डन स्पाइक स्पर्धेत पदार्पणात सुवर्णपदक जिंकले. नीरजने या सामन्यात 85.29 या बेस्ट थ्रोसह पहिलं स्थान पटकावलं आहे. 9 जणांच्या क्षेत्रात नीरजने या एकाच थ्रोसह वर्चस्व गाजवलं, ज्यामध्ये त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी जुलियन वेबर नव्हता. हे बघा पुढे, दक्षिण आफ्रिकेच्या डाऊ स्मिथने 84.12 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह आश्चर्यचकित करत रौप्य पदक जिंकले. माजी विश्वविजेत्या ॲडरसन पीटर्सला मागे टाकत त्याने 83.63 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. ओके, तर ही बातमी होती, महत्त्वाची बातमी होती ही देखील. तर नीरज चोप्रा संदर्भात ही बातमी होती. भारताचे गोल्डन बॉयने पटकावलं सुवर्णपदक. नीरज चोप्राने एका आठवड्यात जिंकलं दुसऱ्या स्पर्धेचं विजेतेपद. तर याबद्दल पण तुम्हाला माहिती समजली. चला आता पुढील जी शेवटची बातमी आहे, शेवटची बातमी बघून जा, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. बघा शेवटची बातमी. चला शेवटची बातमी आहे, एवढी शेवटची बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ इथे थांबूया. हे बघा, तर चुकूनही करू नका पाण्यात हळद टाकण्याचा ट्रेंड, नाहीतर घरावर येईल संकट, ज्योतिषांची धोकादायक इशारा. हे बघा, आता सर्वच जण सोशल मीडियावरती बघत आहात की एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन वरून एका चम्मचाने हळद टाकायची आणि मग ते जादूसारखं बघायचं, असा ट्रेंड सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे. आणि तुम्ही पण तसं केलं असेल तर बघा, आता ज्योतिषांनी याबद्दल धोकादायक इशारा दिला आहे. तर तुम्ही हा ट्रेंड करू नका, नाहीतर घरावर येईल संकट. तर काय इशारा देण्यात आला आहे आणि काय माहिती आहे नीटपणे समजून घेऊया. हे बघा, सध्या सोशल मीडियावरती एक ट्रेंड खूपच गाजतोय. प्रत्येकजण रात्रीच्या गडद अंधारात पाण्यात हळद टाकत रील्स आणि व्हिडिओ अपलोड करतोय. पण असे करून ते लोक स्वतःसाठी संकट ओढवून घेत आहेत. हे आम्ही नाही, तर अरुण कुमार व्यास नावाच्या ज्योतिषांचे म्हणणं आहे, ज्यांनी या विचित्र ट्रेंडबाबत गंभीर इशारा दिला आहे. बघा, त्यांचा दावा आहे की असे केल्याने तुम्ही केवळ नकारात्मक ऊर्जाच तुमच्या घरात आणत नाही, तर ही क्रिया भूत प्रेतांना आमंत्रण देण्यासारखे आहे. ज्योतिषांच्या हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटिझन्स संभ्रमात आहेत. या ट्रेंडमध्ये उडी घेऊन त्यांनी काही धोक्याला आमंत्रण तर दिलं नाही ना. ज्योतिषी व्यास यांचा दावा आहे की पाण्यात हळद मिसळणे हा कोणतीही सामान्य प्रक्रिया नाही, तर ही एक तांत्रिक क्रिया आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये लोकांना सावध करत सांगितले की चुकूनही असे करू नये, कारण यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. इतकेच नाही, तर तुमच्यावर भूत प्रेतांचा सायाही पडू शकतो, असं देखील त्यांनी म्हटलं. बघा, तर ज्योतिषांनी म्हटलं की तुम्ही जो काही ट्रेंड करत आहेत ग्लासमध्ये हळद टाकण्याचा, तर तो ट्रेंड करू नका, असा ज्योतिषांनी धोकादायक इशारा दिलेला आहे. यामुळे भूत प्रेतचा साया तुमच्यावरती येऊ शकतो किंवा हे एक नकारात्मक गोष्ट आहे. ओके, असं ते सांगत आहेत. आता बघा, एकीकडे असं सांगितलं जातं भूत प्रेत वगैरे, आणि दुसरीकडे असं पण सांगितलं जातं की यामुळे काय होईल. तर आता दोन गोष्टी आहेत आणि दोन विचार करणारे लोक असतात. एक ज्योतिषांवरती भरोसा ठेवतात किंवा अशा भूत प्रेतच्या गोष्टींवरती विश्वास ठेवतात, किंवा बाकीचे असतात की कशावरच विश्वास ठेवत नाही, आणि हे सामान्य प्रक्रिया वाटत असते काही जणांना. ठीक आहे, ज्याचा प्रश्न आहे, तुम्हाला जे योग्य वाटत असेल तर तुम्ही विश्वास ठेवा किंवा अन्यथा विश्वास ठेवू नका. जी बातमी होती ती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्योतिषांनी जे काही धोकादायक इशारा दिला होता ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे मी तुम्हाला काही सांगत नाही, हे ज्योतिषांनी जी माहिती दिली होती तीच माहिती मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, ही बातमी पण तुम्हाला समजली. चला महत्त्वाची पुढील माहिती बघा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय दमदार महत्त्वाच्या मोठ्या बातम्या बघितल्या. त्यामध्ये आपण
जे काही पाण्यामध्ये हळद टाकण्याचा जो काही ट्रेंड आहे त्याबद्दल आपण माहिती बघितली. तसेच आपण भारताच्या गोल्डन बॉयने पटकावलं सुवर्णपदक नीरज चोप्रा संदर्भात माहिती बघितली. त्यानंतर आपण माहिती बघितली शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी बघितली. PM किसानचा 20वा हप्ता संदर्भात माहिती मी तुम्हाला दिली. आणि त्यानंतर आपण रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी बघितली. 1 जुलैपासून नवीन तिकीट दर या गाड्यांची भाडेवाढ होणार आहे त्याबद्दल आपण माहिती बघितली. एवढी सर्व माहिती बघितली आणि सोबत आपण सुरुवातीला लाडकी बहीण संदर्भात माहिती बघितली. एवढी माहिती आपण टोटल आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. सर्व माहिती तुम्हाला एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती समजली असेल आणि तुम्हाला माहिती आवडली पण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा हा व्हिडिओ कसा होता. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नावरती सिलेक्ट करा. ठीक आहे, आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, अशाच नवनवीन माहितीसोबत, ताज्या बातम्यांसोबत, लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसोबत आणि इतर योजनेच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.